वाशिम जिल्ह्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढलाय तर दुसरीकडे पाणी टंचाईचं संकट डोकं वर काढताना दिसतंय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पातील जलसाठा थेट 31% आलाय। काही भागात कमी दाबाने पाणी तर काही ठिकाणी पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येतात आहेत। वाशिम शहर सध्या उन्हाच्या झळा सहन करत असतानाच आता पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पातील जलसाठा सध्या केवळ 31.58% आला आहे। ही बाब चिंताजनक मानली जात आहे। फक्त एक बुर्जीच नाही तर जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणीसाठाही 50%च्या खाली गेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी वाढल्यात। नागरिकांना पाणी उशिराने आणि कमी दाबाने मिळत आहे। काही ठिकाणी तर पिवळसर पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। पण मोठा सवाल असा, जर आत्ताच ही परिस्थिती असेल तर पुढील काही महिन्यात काय होणार? वाशिममध्ये उन्हाचा तडाखा आणि पाण्याची टंचाई या दुहेरी संकटाने नागरिक त्रस्त झाले आहेत। तर वाशिम मध्ये वाढत्या उष्णतेसोबत आता पाणी टंचाईचं संकटही गळत होताना दिसतंय। प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। नागरिकांनी पाणी जपून वापरणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यात येत आहे।